आसवे लपून पान्हा पाजणारी भक्ती तू, काढूनी शमशेर, शमशेर म्हणजे तलवार, काढूनी शमशेर झाशी मागणारी शक्ती तू. असंच आमच्या स्वप्नाचं व्यक्तिमत्व आहे. आम्ही नेहमी जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो, एखादीचं रडणं सुरू झालं की दुसरी तिला पुन्हा सपोर्ट करते, तिसरी पुन्हा येते पुन्हा सपोर्ट करते, चौथी अजूनच रडायला सुरुवात करते. आणि तुम्हा सर्व माझा राग सुद्धा करत असाल कदाचित. युक्ती नेहमी सर्वांना डाकते. रडणं सुरू झालं रे बाबा की हे नेहमी म्हणते, कशाला रडता गं, कशाला रडता गं. आणि खरंच आहे, रडून काय अर्थ आहे बघा. स्वतःच्या तब्येतीवर एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. आणि रडून जगणे आहे ते सत्य आहे. कारण आता हे जीवन म्हणजे फक्त आपलं जीवन नाही आहे, आपल्या मागे असणारे आपल्या पिल्लांचं जगणं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला रडून जगायचं आहे, त्याऐवजी हसून जगा ना. जीवन मिळालेलं आहे आपल्याला, एकदाच जीवन मिळते. ज्या आपल्या इच्छा आहे पूर्ण करा. कारण आपण नेहमीसाठी आपल्या नवऱ्याचं नाव सोबत ठेवत आहोत, त्यांच्याबद्दलचं प्रेम सोबत ठेवत आहोत. म्हणून त्यांना सोबत आहे हेच समजून, मुलांच्या रूपामध्ये त्यांना सोबत बघून आपण हसत खेळत जीवन जगायचं. का वेगळं समजायचं स्वतःला आणि का वेगळं आपल्याला मानायचं. आपण हसत खेळत जीवन जगायचं. शेवटी जीवनच किती आहे, कधी काय होणार काहीच माहिती नाहीये. कशाला स्वतःवर अन्याय करायचा. आपण देवाने इतकं छान जीवन आपल्याला दिलेलं आहे. म्हणतात की मनुष्याचा जन्म कितीतरी कोटी जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो. आता जे जन्म आपल्याला मिळाला आहे त्याचा सार्थक उपयोग सुद्धा करायला पाहिजे आपण. आपल्यासारख्या ज्या काही बहिणी आहेत, ज्या काही, आता असं कोणासोबत होऊ नये. कारण ते वेदना काय असते हे आम्ही दुसऱ्यांना कितीही समजावून सांगितलं, दुसऱ्या व्यक्ती आमच्या वेदना समजू शकणार नाही. त्या फक्त आम्हीच समजू शकतो की आतमधून त्या काय वेदना होतात. आणि मी ठरवलं तर मी रडणार नाही, मी रडणारच नाही. आणि म्हणून म्हणते की रडणे सोडून आपल्याला हिमतीने सामोरं जायचं आहे. जे झालं तो आपला भूतकाळ होता, जे झालं होऊ नये यापेक्षा जीवनात. म्हणून तिला सर्वात मोठा आधार करा. नवीन मेंबर जेव्हा जॉईन होतो तेव्हा म्हणतो तो की इथे जसं आम्हाला वाटते तसं स्वतःच्या कुटुंबात सुद्धा आम्हाला मनमोकळेपणाने बोलता येत नाही. म्हणून आमच्या या ग्रुपचं दिवसेंदिवस जे वाढतं स्वरूप आहे, कदाचित समाजासमोर एक छान असं एक सामोर जाऊन चांगलं कार्य होईल असं मला तरी वाटते. बघा, सुरुवातीला सावित्रीबाई आपल्या समोर आहेत फोटोमध्ये. त्यांनी सुरुवातीला आपण सर्वांनी शिकलेलो आहे. आज आपण शिकून 2 शब्द बोलू शकतो कारण त्यांनी त्यावेळेला शेणमाती खाल्लेली आहे. लोक चालत असताना एक साडी घालून जायच्या, एक साडी हाती घेऊन जायच्या बदलवण्यासाठी. कारण रस्त्याने जात असताना लोक त्यांच्यावर शेण काय फेकतील, चिखल काय फेकतील, दगड काय मारून फेकतील, काय करायला निघाली ही. अशा प्रकारे तिला सगळं सहन केलं तिने, पण तिनं आपलं कार्य सुरू ठेवलं. आम्ही त्या सावित्रीच्या लेकी आहोत. आज आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे, आम्हाला समाजामध्ये पूर्ण मान सन्मान हवा आहे आणि तो मिळवून दाखवणार आम्ही. होऊ शकते आम्हाला नाही मिळणार, पण येणाऱ्या पिढीला कमीत कमी त्याचा फायदा काही 100% का होईना, कमीत कमी 20% जरी झाला तरी आमच्या कार्याचं सार्थक आम्ही मानू. तर येथे सर्वांनी प्लीज आपली ओळख करून द्या. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा. एका आईपेक्षा महान या जगामध्ये कोणीच नाही आहे आणि तेच कार्य आपण या ठिकाणी करून दाखवत आहोत. म्हणून सर्वांनी अभिमानाने आपलं नाव सांगा. यानंतर माधुरी आपली ओळख करून. दिनेश पिंपळे, मी नंदुरबारहून आलेले आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी घरीच शिवणकाम करते आणि माझं घर चालवते. दुसरा, मी या सगळ्यांनी इंट्रोडक्शन द्या, तुमचे परिचय द्या की तुम्ही कुठून आलाय, काय करते. मी अर्चना संतोष शेळके, औरंगाबाद येथून बिलॉंग करते. मला एक मुलगा आहे 6 वर्षाचा. मी इंग्लिश मिडियमला टीचर म्हणून जॉब करते. मी अनिता उपेंद्र पाटील, मी सुरतहून आली. माझं B.Pharmacy झालं आहे आणि क्लिनिकल रिसर्चचा माझा डिप्लोमा पण झाला आहे. मी आता सध्या मेडिकल डेटा एक्स्ट्रॅक्टर म्हणून जॉब करते. थँक्यू.